कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा हा आता पेटलेला आहे। तर विशाळगडावरील अतिक्रमण त्वरित काढा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्या। या आंदोलनादरम्यान विशाळगडावर स्थानिक नागरिकांना मारहाण तर काही घरांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात येतोय। हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश देखील लावण्यात आले। विशाळगड परिसरामध्ये मोठा तणाव यामुळे निर्माण झालाय। कोल्हापुरातली आपण हे दृश्य पाहतोय। स्थानिक नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो या पार्श्वभूमीवर होतोय। घरांवर दगडफेक केली असा सुद्धा आरोप होतोय। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये विशाळगडाचा जो मुद्दा आहे तो चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय, तापलेला दिसतोय। स्थानिकांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे, काय सांगाल? कोल्हापुरातल्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। आज संभाजीराजे एका बाजूला विशाळगडाकडे रवाना होत असताना अनेक हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आहेत ते विशाळगडावरती दाखल झालेले आहेत आणि यापैकी काहींनी या स्थानिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे तो होताना पाहायला मिळते। खरं तर अनेक वेळा या अतिक्रमणाचा मुद्दा आहे तो उपस्थित झाला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गडावरती पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात असताना सुद्धा हा प्रकार आहे तो घडलेला आहे। स्थानिकांचा आरोप आहे की काही कार्यकर्त्यांनी येऊन घरावरती दगडफेक केली, दर्गा परिसरामध्ये दगडफेक केली, अनेकांना मारहाण केली अशा पद्धतीचा आरोप आहे। यामध्ये तलवारीचा सुद्धा वापर झाला अशा पद्धतीचा आरोप आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळते। मात्र एकूणच या सगळ्या प्रकारानंतर या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ते पाहायला मिळते। गड परिसरामध्ये आहे ते जमावबंदी इथे लागू करण्यात आले, कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहे। तर दुसऱ्या बाजूला संभाजीराजे हे सुद्धा आता मलकापूर सोडून विशाळगडाकडे आहे ते रवाना झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती या अतिक्रमणाबाबत आहे ते प्रशासन काय निर्णय घेत आहे हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, याकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर कोल्हापूरमधली आपण हे दृश्य पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा तापलेला दिसतोय। स्थानिकांवरती सुद्धा मारहाणीचा आरोप केलेला आहे। स्थानिक नागरिक अशा प्रकारे आरोप करताना दिसतात, त्यांच्या घरावर सुद्धा दगडफेक झाली आहे। तर आता संभाजीराजे छत्रपतींना शिवभक्तांकडून हातोडा भेट देण्यात आलेला आहे। आताची एक मोठी अपडेट येते। बांबवडे परिसरातील शिवभक्तांनी या हातोडा दिल्याचं कळतंय। संभाजीराजे छत्रपती विशाळगडाकडे रवाना झाले आहेत। विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची ही संभाजीराजे छत्रपतींची मागणी आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शिवभक्त सुद्धा त्यांच्याबरोबर दिसतायत। बांबवडे परिसरामध्ये शिवभक्तांनी त्यांना हातोडा भेट दिलेली आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी दिली जाते। तर ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण काढावं अशी मागणी घेऊन संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत। हजारो शिवभक्तांना घेऊन संभाजीराजे हे विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले। विशाळगडावर जाण्याआधी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर मला त्याचा अभिमानच आहे। विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलंय, हे अतिक्रमण कोणीही खपवून घेऊ शकत नाही असा थेट इशारा जो आहे तो संभाजीराजेंनी दिलाय। तर विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं अशी माझी मागणी आहे असं सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य जे आहे ते समोर आलंय। पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड आहे। विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, करवीरच्या संस्थापक तारा राणींची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही। किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो। त्या ठिकाणी पोलिसांची फौज देखील ठिकठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। बंदी आदेश सुद्धा जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आले। प्रशासनाच्या भूमिकेकडे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना जे काही करायचं। मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाहीये आणि ह्या दृष्टिकोनातून पूर्वी सुद्धा गेलोय आणि आजही निघालोय, इतकंच फरक आहे।